नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आज आपण छोट्या मुलीचा ब्लाऊज कसा शिवायचा ते आपण बघणार आहोत। तर आपण उंची घेतली 13 इंच, शोल्डर घेतला आहे 5 इंच, आर्महोल घेतला आहे 5 इंच, कमर घेर घेतला आहे 10 इंच आणि छाती घेतली 10 इंच असं आपण माप टाकून घेतलेलं आहे। आणि मेन फॅब्रिकवरती आपण ते अस्तर ठेवून त्याला शिलाई मारून घेतलेली आहे अशा पद्धतीने। चारी साइडने शिलाई आपण मारून घ्यायची आहे। ॲक्च्युली हा ब्लाऊज जो आहे तो घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे, म्हणजे जो लेहंगा मला शिवायचा आहे त्या लहान मुलीचा त्याच्यावरचा हा ब्लाऊज आहे। तर तो स्लीवलेस ब्लाऊज आहे। अशा पद्धतीने आपण अस्तर लावून झालेला आहे आपलं। आणि आता आपण तो त्या ब्लाऊजवरती आपण टक्स मारून घेणार आहोत। 1 टक्सचा जो ब्लाऊज आहे, छोट्या मुलींसाठी 1 टक्स ब्लाऊजच शिवायचा असतो। खूप छान दिसतो तो। अशा पद्धतीने दोन्ही साईडला आपण टक्स मारून घेतलेले आहे। आता आपण गळ्यासाठी कॅनव्हासचा वापर करून घेणार आहोत। कॅनव्हासमुळे गळा खूप छान येतो, फिनिशिंग खूप छान येते गळ्याला। तर कॅनव्हासचा आपण फ्रंट गळ्याचा आपण माप करून घेतलेला आहे। आता त्याच पद्धतीने बॅकचं पण गळ्याचं माप आपण घेणार आहोत। तर बॅक गळा आपला खूप डीप आहे, म्हणजे 11 11.5 इंचाचा जो गळा आहे तो आपला, आणि फ्रंट गळा आहे तो आपला फक्त 6 इंचाचा आहे। तर अशा पद्धतीने आपण कॅनव्हास कापून घेऊन अस्तरवरती आपण हा कॅनव्हास ठेवून चारी साईडने शिलाई मारून घेतलेली आहे। आणि मध्ये आपण नॉच टाकून घेतलेला आहे सेंटरला। त्याचप्रमाणे आपण गळा ब्लाऊजच्या पीसला अटॅच केलेला आहे आणि जिथे आपण गळ्याचा आकार घेतलेला आहे तिथून आपण शिलाई मारलेली आहे। आणि आता त्या पिना काढून टाकायच्या आहेत आणि तो गळा कापून घ्यायचा आहे। आणि छोटे छोटे नॉचेस आपल्याला द्यायचे आहेत, जेणेकरून तो गळा पलटी करायला आपल्याला आता त्याच्यावरती आपण दाब शिलाई मारून घेतलेली आहे अशा पद्धतीने। आणि इथे सुद्धा आपण दोन्ही ठिकाणी आपण टक्स घेणार आहोत। टक्समुळे ब्लाऊज खूप छान दिसतो। आणि आता त्याला आपण कमरपट्टी लावून आपण ते दुमडून घेणार आहोत अशा पद्धतीने। आता आपण बॅक नेक तयार करून घेणार आहोत। त्यासाठी सेम पद्धती जशी फ्रंट नेकला आपण वापरली पद्धत तीच पद्धत वापरायची आहे। अस्तरवरती तो कॅनव्हासचा तुकडा ठेवून त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे चारी साईडने। आणि राहिलेला एक्स्ट्रा जो कपडा आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे। ती ब्ल्यू लाईन दिसेल इतपत आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे। आणि त्याचा आपण सेंटर पॉईंट काढून घेणार आहोत हा नॉच टाकून। आणि बॅक गळ्याला पण आपण तसंच करणार आहोत जसं फ्रंट गळ्याला केलं। आणि आपण शोल्डर फ्रंट गळ्याचे आणि बॅक गळ्याचे दोन्ही पण शोल्डर पाव इंच कट करून घेणार आहोत। आणि ते दोन्ही शोल्डर आपण शिवून टाकणार आहोत, जेणेकरून आपला खांदा अटॅच होईल। हे अशा पद्धतीने दोन्ही शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आहेत। आणि वरून दाब टाकून घ्यायची आहे। कॅनव्हास वापरल्यामुळे गळ्याला खूप छान फिनिशिंग येते, कुठेही गळा वाकडा तिकडा होत नाही, त्याला छान शेप येतो। अशा पद्धतीने आपला बॅक आणि फ्रंट गळा तयार झालेला आहे। आता बॅक पार्टचा आपल्याला कमरेला पट्टी लावायची आहे। तर ती दुमडपट्टी टाकून आपण
ती पॅक करून घेतलेली आहे. आता आपण आपला जो बॅकनेक गळा आपल्याला बॅकनेक गळ्याला आपल्याला हुक आहे पट्टी करायची आहे, त्याच्यामुळे आपण त्याचं मध्य काढून तो कट केलेला आहे. आणि ही बघा, ही लेस जी आहे ती मी वापरलेली आहे. ती लेस आम्ही काठाला लावली आहे बॅकनेकच्या. आणि फ्रंटला पण हीच लेस यूज केलेली आहे. आणि ते आपण शिलाई मारून घेतली आहे. अशा पद्धतीने फ्रंट नेक आणि बॅक नेकची लेस लावून झालेली आहे. आणि आता आपण हा स्लीवलेस ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे त्याला आपण क्रॉस पट्ट्या लावून त्याला छान फिनिशिंग देणार आहोत दोन्ही साईडने. अशा पद्धतीने स्लीवलेस ब्लाऊजला जर आपण क्रॉस पट्टी लावून ते दुमडून शिलाई मारून घेतली तर स्लीवलेस ब्लाऊजला छान फिनिशिंग येते. आणि दोन्ही साईडचे आपण सरळ बाजू ठेवून आधी शिलाई मारून घेऊ, मग नंतर ब्लाऊज पूर्ण उलटा करून त्याच्यावरती दाब शिलाई मारून घेऊ. असं केल्याने आपल्याला ओव्हरलॉक करायची गरज पडत नाही. आणि आता आपण फिटिंगचं माप टाकून घेणार आहोत. पहिले छातीचं माप टाकून घेतलं आहे आणि आता कमरेचं माप आपण टाकून घेणार आहोत. आणि आता आपण फिटिंगची शिलाई करून घेणार आहोत. आपण डबल शिलाई करून घेतलेली आहे आणि एक एक्स्ट्रा शिलाई आपण दोन्ही साईडला मारून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपला लेहंग्यावरचा हा ब्लाऊज आपला तयार झालेला आहे. तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.